नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लाडकी बहीणचा ई-के-वाय-सी कसं करायचं याचं टोटल सोल्युशन मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण आपला लाभार्थी क्रमांक म्हणजे ज्यांचा आपल्याला ई-के-वाय-सी करायचा आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा इनपुट करायचा आहे. कॅप्चा प्रॉपर व्यवस्थित टाकायचा आहे. जर कॅप्चा चुकला तर इथं रिफ्रेशवर क्लिक करायचं. परत एकदा कॅप्चा इनपुट करून घ्यायचा. या व्हिडिओमध्ये मी एक ना एक इश्यू जो होता, ओ-टी-पी येत नव्हता, उशीर लागत होता, प्रत्येकाचं सोल्युशन देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपण आधार नंबर इनपुट केलाय, ओ-टी-पी पाठवण्यासाठी क्लिक केलंय. लवकरच ओ-टी-पी येईल. तर ही जी वेबसाईट आहे, रात्री दिवसभर तर वेबसाईटवर बऱ्यापैकी ट्रॅफिक असल्यामुळं किंवा काही इश्यू असल्यामुळं होत नाहीये. तर मी आता रात्रीचे 1 वाजलेत. आता आपण चेक करतोय, तर आता ही के-वाय-सी होत आहे. ठीक आहे, काही एरर आला म्हणून आपण परत एकदा प्रोसेस करू. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे परत एकदा. असं केव्हा केव्हा होऊ शकते. तर आपला समोर गेलेला आहे, आपण इनपुट केलाय. आता इथं वडील किंवा पती त्यांचा आधार नंबर इनपुट करायचा आहे आणि कॅप्चा इनपुट करायचा आहे. मी सहमतवर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. अशाच युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ-टी-पी जाईल. इथं आपल्याला ओ-टी-पी आलेला आहे, आपण सबमिट केलंय. अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसत असेल. हे सगळं प्रोसेस मोबाईलवरून सुद्धा करू शकता आपण. अतिशय सोपा प्रोसेस आहे. केवळ इंटरनेटमुळे किंवा वेबसाईटवर लोड असल्यामुळे ह्या प्रोसेसला व्हायला कंप्लीट कदाचित थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो, पण आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत आणि प्रॉपर परत एकदा ट्राय करायचा आहे. 100% आपली के-वाय-सी कंप्लीट होईल. तर त्यानंतर इथं ई-के-वाय-सी आपलं कंप्लीट झालंय. इथं आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. जी आपली कुठली जात येते त्याच्यामध्ये जे ऍप्लिकंट आहेत ती निवडायची आहे आपल्याला. इथं सगळ्या जाती दिलेल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती जे काय आहेत ते आपण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी वगैरे नाहीये. भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, निवृत्ती वेतन वगैरे घेत नाहीत. तर याला आपण काय म्हणायचं? हो म्हणायचं. तुमचं हो असेल तर हो म्हणायचं, नाही असेल तर नाही म्हणायचं. माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. याला होय करायचंय. होय केल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता, इथं टिक मार्क करायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे. तुमची ई-के-वाय-सी सबमिट झाली सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल.